Hello everyone. Today we start the new topic, mathematical logic. In that, first is statement. The statement is a declarative sentence which is either true or false. Then we know that there are different type of sentence. जसं की सेंटेन्स प्रश्नार्थक असेल, उद्गारार्थी असेल, ऑर्डर केलेली असेल किंवा काहीतरी रिक्वेस्ट केलेली असेल, तर असे जे सेंटेन्स असतात ते सेंटेन्स स्टेटमेंट मध्ये येत नाहीत. स्टेटमेंट मध्ये कोणते सेंटेन्स येतात की ज्यांचं एक तर उत्तर काय असलं पाहिजे, ट्रू असलं पाहिजे किंवा फॉल्स असलं पाहिजे, असेच फक्त स्टेटमेंट मध्ये येतात. मग फॉर एक्झाम्पल इथं आपण स्टेटमेंट लिहिले 2 × 3 = 10. आता हे काय चेक करायचं आपल्याला, आयदर इट इज ट्रू और फॉल्स. 2 × 3 = 10 विच इज अ फॉल्स स्टेटमेंट, म्हणजे काय फॉल्स आहे. ओके, अँड फॉल्स जे स्टेटमेंट आहे त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय कशी डिनोट करायची, आपल्याला एफ ने डिनोट करायची. नंतर 4 + 5 = 9. ओके, वी नो दॅट 4 + 5 याची जी ऍडिशन आहे ती किती, ती 9 येते. म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे ते काय ट्रू आहे आणि त्याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे म्हणजे ट्रूची ट्रूथ व्हॅल्यू काय ती. देन नेक्स्ट जे सेंटेन्स आहे हाऊ आर यू, हे काय क्वेश्चन आहे. ओके, म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. मग आता कोणते सेंटेन्स हे स्टेटमेंट नाही आहेत, तर ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेला आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी उद्गार काढलेला आहे, ज्याच्यामध्ये ऑर्डर केलेली आहे किंवा ज्याच्यामध्ये काहीतरी रिक्वेस्ट केलेली आहे, दिस आर नॉट दी स्टेटमेंट. म्हणजे हे काय नाहीये, स्टेटमेंट नाहीये. ओके, दिस इज नॉट अ स्टेटमेंट. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. This is not a statement. Then we see the different type of example. Here, see some example. Determine which of the following sentence are the statement, and if they are statement, state their truth value. Then, for example, first is √2 is a rational number. We know that √2 is an irrational number. मतलब म्हणजे याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती काय येणार आहे, एफ येणार आहे, म्हणजे फॉल्स. फॉल्स. आणि फॉल्सची जी ट्रूथ व्हॅल्यू ती कशाने डिनोट केली जाते, एफ ने. देन सेकंड वन इज व्हॉट इज युअर नेम. हे काय आहे, व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन मार्क आहे. दॅट इज इट इज नॉट अ स्टेटमेंट नाही, कारण इथे काय केलंय, प्रश्न विचारलेला आहे. इट इज नॉट अ स्टेटमेंट. देन नेक्स्ट 4 × 2 = 8. वी नो दॅट याचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते काय येतं, 8 येते. म्हणजे हे काय ट्रू आहे. याची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती कशी डिनोट केली जाते, टी. देन नेक्स्ट इज ओपन दी डोअर. इथं काय केली, ऑर्डर केली आहे, म्हणजे इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाहीये. इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे सुद्धा काय येणार आहे,